बहिणीच्या जाऊचा झोपेत पेटीकोट वर गेला आणि झोपलेला पोपट अचानक जागा झाला. तिला तसं बघितलं आणि तिच्या शेजारी बेडवर जाऊन दोघे पण घामाने ओले झालो होतो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. नमस्कार मित्रांनो, मी अमर. मी MIDCमध्ये कामाला आहे आणि तिथे मी सुपरवायझर म्हणून काम करतो. 5 वर्षे झाले होते मला MIDCमध्ये. अगोदर माझे दाजी पण माझ्यासोबतच होते, पण आता त्यांनी काम सोडलं आणि ते घरची शेती करू लागले. अगोदर त्यांचा भाऊ शेत बघत होता आणि ते MIDCमध्ये कामाला होते, पण आता त्यांच्या भावाने लोडिंग गाडी घेतली आणि तो ती गाडी चालवत होता. त्यामुळे शेती बघायला कोणीही नव्हतं. दाजीने आता काम सोडलं आणि ते शेती करू लागले. बहिणीचं गाव काही जास्त दूर नव्हतं. उन्हाळ्यामध्ये दाजीने मला घरी बोलवलं 2-3 दिवसाची सुट्टी घेऊन. बहिणीकडे गेल्यावर माझी नजर बहिणीच्या जाऊकडे गेली. पिवळ्या साडीमध्ये ती तर जणू नवीन नवरीच वाटत होती. अगोदर कधीच मी बहिणीच्या जाऊला बघितलं नव्हतं. तिला पहिल्यांदा मी बघत होतो. दाजीचा भाऊ बाहेर राज्यात गेला होता गाडी घेऊन आणि तो 5 दिवस घरी येणार नव्हता. दाजीचा भाऊ नेहमी बाहेरच राहायचा. बहिणीच्या जाऊला नवऱ्याचं प्रेम भेटत नाही हे मला तेव्हा समजलं जेव्हा ती माझ्याकडे बघून हसत होती आणि मला तिच्या खोलीत घेऊन गेली होती. ती मला म्हणाली, कपाटावर काही सामान आहे, ते काढायला मला थोडी मदत करा ना. मी गेलो आणि तिने मला टेबलवर उभं राहायला सांगितलं. तिने टेबल पकडलेला होता आणि तिची नजर कुठे होती? तिने नंतर तिचा चेहरा अशा ठिकाणी नेला की मला तिचा स्पर्श असा जाणवला होता की जसं झोपलेला पोपट अचानक जागा झाला. मला तर सहन होईना. मी लगेच खोलीच्या बाहेर आलो. जेवण झाल्यावर तिने मला इशारा केला तिच्या खोलीकडे बोट दाखवून. मला तो इशारा समजला नव्हता. रात्री सहज मी बहिणीच्या जाऊला बघावं म्हणून तिच्या खोलीकडे गेलो आणि बघितलं ती झोपलेली आहे आणि पेटीकोट वर गेलेला आहे. तिला तसं बघितलं आणि माझ्यावरचा ताबा सुटला. मी तिच्याजवळ गेलो आणि बेडवर जाऊन तिने लगेच मला जवळ ओढलं. ती झोपलेली नव्हती, माझीच वाट बघत होती. नंतर 1 तासभर आम्ही दोघे पण घामाने ओले झालो होतो. मी लगेच बाहेर आलो कारण मला वाटलं दाजी आहे आणि बहीण आहे घरामध्ये, त्यांनी बघितलं तर. त्यानंतर मी जेव्हा पण बहिणीच्या घरी जात होतो तेव्हा बहिणीच्या जाऊचा नवरा बाहेरच असायचा आणि मला बहिणीची जाऊ संधी द्यायची. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.